पुढची बातमी येते आहे पुण्यावरून। पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये एक अपघात झालेला आहे। तेल गळतीमुळे ट्रक पलटी झालाय आणि बसला ट्रकची धडक बसली आहे। ट्रक पलटी झाल्यानंतर 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती आहे। बस चालक यामध्ये गंभीर झाल्याची माहिती आहे। अपघातामुळे चांदणी चौकातील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडून। शिवानी, काय अपडेट्स आहेत नेमकी अपघाताबाबत? शिवानीचा फोन कट झालेला आहे। थोड्याच वेळात आपण रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया। चांदणी चौकातले हे दृश्य आहे। पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये काही वेळापूर्वीच अपघात झालेला आहे। बस चालक यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। तेल गळती झाली होती, त्यामुळे ट्रक पलटी झाला आणि त्या ट्रकची बसला धडक बसली आणि त्यामुळे 5 ते 6 गाड्या, ट्रक आणि बस व्यतिरिक्त इतर 5 ते 6 गाड्या देखील एकमेकांना येऊन धडकलेल्या आहेत। त्यामुळे चांदणी चौकामध्ये सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं कळत आहे। चांदणी चौक हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। पुण्याहून मुंबईला येताना, पुण्याबाहेरून कोल्हापूरच्या दिशेने मुंबईला येणाऱ्या रस्त्यावर हा चौक लागतो आणि याविषयी पुन्हा एकदा आपला संपर्क झालाय शिवानी पांढरेशी। शिवानी, चांदणी चौकातल्या अपघाताविषयीचे अपडेट्स। चांदणी चौकात दुपारच्या दरम्यान साधारण झाला आणि प्रायव्हेट बसला देखील धडक बसची साधारण माहिती आणि यातच जवळपास 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्याची देखील माहिती आहे। पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात। बस चालक गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत। अपघाताच्या या सगळ्या याच्यामुळे चांदणी चौकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा देखील लागल्या। काही प्रमाणात पुण्यात पाऊस आहे, त्यामुळे देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते। मात्र या अपघातामुळे चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे गळतीमुळे हा ट्रक पलटी झाल्यामुळे आता याच्यानंतर काय काय पोलिसांकडून अपडेट येतं ते आपण अपडेट करत. नक्कीच, धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीबद्दल। अपघातामध्ये बस चालक सध्या गंभीर जखमी आहे आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली।